नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज आपण सँडविच बनवूया. यासाठी मी घेतला आहे सुरभीचं केचप, जे नो ऑनियन नो गार्लिक आहे. याचा स्वाद पण खूप छान आहे. यानंतर मी सँडविचसाठी लागणारं बॅटर तयार केलं आहे. यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी आहे आणि त्याच्यात मेयोनीज आणि सॉस देखील टाकलेला आहे. आणि बेकरीहून हे फ्रेश असे ताजे ब्रेड आणलेले आहेत. या ठिकाणी मी तवा देखील गॅसवरती गरम करायला ठेवला आहे, जेणेकरून आपल्याला हे पटापट भाजून घेता येतील आणि आपल्याला हे क्रिस्पी असे भाजायचे आहेत. तर या ठिकाणी मी एक ब्रेड घेतला आहे. या ब्रेडवरती आपल्याला हे तयार केलेलं बॅटर हळूहळू स्प्रेड करायचं आहे. बॅटर थोडंसं जास्तच घ्या, जेणेकरून सँडविच छान लागेल आणि पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित असं स्प्रेड करायचं आहे. हे तुम्ही इथे पाहू शकता. मी हे बॅटर सर्व ब्रेडला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ब्रेडवरती एक दुसरी ब्रेड ठेवून हे सँडविच तव्यावरती आपल्याला भाजायचं आहे. गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे. आणि आता भाजताना तुम्ही बटर किंवा घरचं साजूक तूप असेल तर त्याचाही वापर करू शकता. पहिल्यांदा हे बटर आपल्याला सँडविचच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हे खालच्या साईडने सुद्धा लागावं म्हणून तव्यावरती टाकलेलं आहे, जेणेकरून खालची साईडसुद्धा लवकर क्रिस्पी होईल आणि बटरमुळे हे छान वास देखील येतो याला. अशा प्रकारे हे सँडविच मी आता भाजून घेत आहे. एक साईड भाजत आहे त्याची, त्यानंतर पलटी करून दुसरी साईड भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे या सँडविचला. त्यानंतर हळूहळू दुसरं देखील सँडविच मी ठेवलेलं आहे भाजण्यासाठी. अशा प्रकारे एक एक करून सँडविच दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने हे त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सँडविच तयार झालेलं आहे आणि हे सँडविच चवीला देखील उत्तम लागतं. तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता. या सॉससोबत खाऊ शकता. चला तर मग मंडळी, कोणाकोणाला ही सँडविचची रेसिपी आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वजण सँडविच खायला नक्की या. बघा किती छान असं सँडविच दिसतं आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि